ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला चांगलाच वेग आलाय। जेव्हा भारत 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल म्हणजे 2022 पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। टाटा कंपनीला या प्रकल्पाचं कंत्राट मिळालंय। संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी। देशाच्या संसदेची नवी इमारत बांधण्याचं काम दिल्लीत अत्यंत वेगानं सुरू झालेलं आहे। 2022ला स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्या आधी हे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। नरेंद्र मोदी यांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि या कामाची जोरदार हालचाल जी आहे ती दिल्लीत आता सुरू झालेली आहे। HCP डिझाइन या गुजरातच्या कंपनीने या संपूर्ण नव्या संसदेचं डिझाइन केलेलं आहे आणि टाटा प्रोजेक्ट ही कंपनी या संपूर्ण संसदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम जे आहे ते करणार आहे। अशा पद्धतीनं हे बॅरिकेडिंग जे आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि पत्रे लावण्यात आलेले आहेत की जेणेकरून हे काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। मुळामध्ये ही जी नवी इमारत असेल ती संसदेच्या जुन्या इमारतीच्या समोरच असेल। संसदेची जुनी इमारत जी आहे ती कायमच राहणार आहे आणि त्याच्या समोर ही नवी इमारत असेल। 6 एंट्रिंग गेट याला असतील आणि 4 फ्लोअर्स असतील। लोअर ग्राउंड, अप्पर ग्राउंड, फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर अशा पद्धतीची रचना असेल। त्याच्यानंतर लोकसभेची आसन क्षमता जी आहे ती जवळपास 1000 इतकी असेल आणि राज्यसभेची 384 म्हणजे आत्ताची जी आसन क्षमता आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आसन क्षमता जी आहे ती या नव्या संसदेमध्ये असेल। जवळपास दिवस रात्र या ठिकाणी काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे लवकरच म्हणजे अगदी 2 वर्षामध्ये ही इमारत बांधून तयार होईल आणि नंतर नव्या इमारतीतून कामकाज जे आहे ते सुरू होईल। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।